च्या शुभारंभ झाली आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घातली आणि मला अभिमान आणि आनंद आहे की आमच्या टीमचा की लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली आणि तुम्हाला सगळ्यांचे अंदाज फोल ठरले. अनपेक्षित असा विजय, दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळालेला आहे. आणि जसं मला देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला, ते उपमुख्यमंत्री होते आणि मला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाठिंबा दिला, नंतर अजितदादांनी दिला, तसाच हा एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता, नाराज आहे काय काय, आता नाराज आणि खुशी आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण तुम्ही सांगायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या टीम मध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत आणि आम्ही तिघं आणि आमचं मंत्रिमंडळ जे आहे हे राज्यातल्या जनतेला आमची जबाबदारी आहे, त्यांच्या प्रती आम्ही अनसरेबल आहोत त्यांना. आणि म्हणून चांगलं सरकार या ठिकाणी, लोकाभिमुख सरकार, आणि जे गतिमानतेने आम्ही निर्णय घेतले तसेच गतिमानतेने निर्णय यापुढे आम्ही घेऊ. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक लोकाभिमुख सरकार, एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणत होतो, सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हेही आम्ही दाखवून दिलं. आणि लोकांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले. 2.5 वर्षामध्ये आमच्या कामांचा स्ट्राईक रेट महायुतीचा देशात नंबर 1 होता. आणि म्हणून आमच्या 2.5 वर्षातल्या ऐतिहासिक कामाला जनतेने स्वीकारलं आणि विरोधकांना जनतेने नाकारलं, ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून निवडणुकीमध्ये देखील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली. अगदी विरोधी, मला काही टीका करायची नाहीये, परंतु विरोधकांना देखील विरोधी पक्ष नेत्या एवढं संख्याबळ देखील मिळवता आलं नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. कारण आपल्याला माहित आहे